याही वेळेला भगव्या झेंड्याला मानवंदना देणारा फटका आपण पाहिला. अक्षय सध्या बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग इन वरती. पहिल्या बॉलवरती जरूर त्याच्या बॅटमधून षटकार आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती त्याला आता इथून शांत ठेवलं. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. याही वेळेला लोअर फुल टॉस त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवरती देखील 4 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. ना अमिताभ ना दिलीप कुमार, हमे सीधे साधे अक्षय. अक्षय आणि सध्या जबरदस्त बॅटिंग करतोय अक्षय हा खेळाडू. यावेळेला दिशा भरकटली. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केल्या जातील. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी याही वेळेला फुलटॉस बॉल होता आणि याही बॉल वरती आता इथून मात्र या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. आणखीन एक अक्षयच्या बॅट बनना हा गगनचुंबी आसमानी टोला. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. काम सध्या डीजे मास्टर करतात, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतचं सर्वाधिक महागडं षटक आपण पाहिलं. बॉलर तयार. अभिषेकचा पहिलाच बॉल, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट, या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती आता मोठा फटका बॅट्समन लगावू शकेल का हे आता पाहणं गरजेचं. गोलंदाज देखील तयार होतात. पहिला बॉल हाताळण्यासाठी अजूनही धडपड करतात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट न यावेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. गल्लीच्या अवतीभोवती जर आपण बघितलं तर काही प्रेक्षक खिडकीमधून तर काही प्रेक्षक 6 हिटर्स स्पोर्ट्स लाईव्हच्या यूट्यूब वाहिनीवरती सध्या लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे, तिथून ही लाईव्ह मॅच बघतात. त्या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही या शिवपुत्र प्रीमियर लीग 2024 अर्थात SPL मध्ये सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. ओव्हर द विकेट न अक्षयच्या बॅट बनना आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती 1 धाव आता प्राप्त झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय.
मुंबई म्हटलं की क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते, परंतु मुंबईमधील मानाचं आणि हक्काचं गोविंदा पथक अर्थात शिवपुत्र गोविंदा पथक आयोजित शिवपुत्र प्रीमियर लीग 2024 पर्व 10 आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची वारसा जपणारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेचा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. ओव्हर द विकेट न दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे, फटका चाललाय दूर दूर दूर, परंतु या बॉलवरती धावा मिळत आहेत फक्त आणि फक्त 2. डाल भात लोणचा फटका आलाय 2चा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवरती. अक्षय सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आणि चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आता गोलंदाज इथून तयार होतोय. ओव्हर द विकेट न दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा, परंतु चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. एकही विकेट आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमला मिळवता आली नाहीये. जबरदस्त बॅटिंग करतात अक्षय आणि त्याच्या साथीनं धनंजय. यावेळेला फुल टॉस होता, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आपण बघितलात. थांबण्याचं नाव घेणार नाहीये. धनंजयच्या बॅट मधून सुद्धा मोठे फटके आता येण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉल वरती इथून मात्र षटकार आला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होतोय. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, संपूर्ण शिवपुत्र गोविंदा पथकाला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेचा वेग प्रचंड, लाईन चांगली, टप्पा चांगला, लाईन मिस केली आणि हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा देखील हा फटका चांगला, स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती एकच धाव मिळणारा. आता स्ट्रायकिंग इनला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लाईन चांगली, टप्पा चांगला आहे आणि पुन्हा एकदा बॅट्समन बीट झाला आणि हा देखील डॉट बॉल आपण बघू शकाल. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग, षटकार आल्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आपल्या संघाला त्याने मिळवून दिलं. यावेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला, धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र थांबवलाय आणि आता ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय 33.
गणेश बोडके हा टाकतो ना. गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. परंतु तिथे मात्र रनआउटची संधी आणि इथे घडतंय काय. बॅट्समन झालाय RUNOUT रनआउट. रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पंचांचा सिग्नल. तिथे मात्र वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. बॉलर देखील तयार होतील. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने इथून मात्र या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. किती झाल्या धावा. 36 धावा. 36. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. यावेळेला तिथे मात्र प्रेक्षकांना झटका देणारा हा फटका आपण पाहिला. प्रेक्षकांनो काळजी आपल्याला घ्यायची आहे. कधी बॉल तुमच्याकडे येईल याचा नेम नाही, म्हणून कधीही तुम्ही सावध राहिलेलं बरं. पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य आहे. चला नेक्स्ट मॅच. सदतीस धावांचं लक्ष आहे. पाहूया या लक्ष्याचा आता इथून कशा रीतीने पाठलाग केला जाईल.
विश्वास फायटर्स आणि अन्वित 11 या दोन टीमच्या दरम्यान आता आपण टॉस करणार आहोत. पाहूया ज्ञानिफिकीचा कौल आता इथून मात्र कोणता संघ जिंकणारा. सेकंड इनिंगला सुरुवात. 20 बॉल 37. अक्षयचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. पहिलाच बॉल हाताळत असताना इथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉल इथून मात्र आलेला. पाहूया या दरम्यानचा आता पुढचा बॉल या बॉलरच्या माध्यमांना कशा रीतीने हाताळला जाईल. जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. हो इथे मात्र फिंगर रोल्स केले होते आणि इथे मात्र ऑफ टर्न आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला बाद केलाय. खूप चांगली विकेट किपिंग आणि इथून मात्र बॅट्समन झाला यष्टीची बाद. गोल्डन डकचा हा खेळाडू शिकार ठरतोय. 0 धावा करून मैदानाच्या बाहेर तो चाललाय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज निघालाय अक्षय. अक्षय या खेळाडूने या मॅच मध्ये इम्प्रेस केलेला आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला होता आणि या बॉलवरती धावा किती अंपायर 2 धावा. यस थँक्यू. 2 धावा या बॉलवरती आता इथून मात्र एकवटला जातील. दरम्यानचा पुढचा बॉल बॉलर निघाला आहे. यावेळेला फटका दमदार. गाडी धावते दूर आणि फटका चाललाय दूर 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 दूर. अतिशय दर्जेदार फटका. झालेली आहे आणि आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 7 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती. पाहूया आता काय घडणार आहे या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. धनंजयचा पहिलाच बॉल. बॉल हवेत. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता येणारे बॉल 14 आणि 14 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 30 धावा. 14 बॉल मध्ये आता 30 करायच्या आहेत. या मॅच मध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विशाल. इनियट नंबर 4 मध्ये. विशालच्या बॅट मधनं फटका चांगला आहे परंतु या बॉलवरती एकच आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉसला फुल टोल करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एकच धाव मिळणार आहे या फटक्यावरती.
समोरच्या दिशेला तुम्हाला फटके मारावे लागतील, तिथे तुम्हाला 4 आणि 6 धावा मिळणार आहेत. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुढचा बॉल पाहूया, हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होत आहेत पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल, रविवारचा सुट्टीचा दिवस आणि प्रत्येक जण आपल्या कामातून वेळ काढून इथून मात्र क्रिकेटचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे लाडके प्रेक्षक क्रीडांगणाच्या अवतीभोवती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला इथे घडतंय का, LBW ची अपील इथून मात्र केली जाते, परंतु अपीलला खारिज केलं जात आहे. आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज निघाला पुन्हा एकदा. आणखीन एक चांगला बॉल, याही वेळेला बॅट्समनला शांत ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी, गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय धनंजय. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आता 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपण बघतोय 8 धावा. 10 बॉल किती पाहिजे, 10 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायचे असेल तर मोठे फटके आता तुम्हाला इथून मारावे लागतील. आनंदवाडीची, अभिमानाची, अस्मितेची, शौर्यतेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवपुत्र प्रीमियर लीग SPL. या वेळेला फटका अप्रतिम आहे, परंतु या बॉलवरती धावा मिळतात 2. छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. 6 हिटर्स स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह देखील सुरू आहे. घर बसला देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. फक्त यूट्यूबवरती आपल्याला 6 हिटर्स स्पोर्ट्स या चॅनलचं नाव टाईप करावं लागेल. यावेळेला पंचांचा सिग्नल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पकडला जातोय झेल आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झालेला. जिथे तिथे नजर जाईल चा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता निघालाय. बॉलर तयार होत आहेत. यावेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. गतीला हा फलंदाज बीट झाला आणि इथून मात्र डॉट बॉल. आणखीन एक चांगला फटका आणि इथे मात्र हा देखील डॉट बॉल. अक्षय मोडक या खेळाडूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. क्या बात आहे. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ज्याने मात्र 500 रुपयाची कमाई केलेली आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉसला फुल टोल काढण्याचा प्रयत्न झाला.
आणि या बॉलवरती धावा मिळतात 4 धावा. आणि धावफलकावरती धावा 15 धावा. ची लढत आपल्याला बघायला मिळते. बॉलर निघाला, स्ट्रोक चांगला आहे आणि तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या गोलंदाजाला चांगले फटके इथून मात्र मारावे लागतील या मॅच मध्ये. जर जिंकायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला खेचणं गरजेचं आहे. 4 बॉल मध्ये करायच्या आहेत धावा 21. यावेळेला फटका दमदार आहे, परंतु या बॉलवरती धावा किती? बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय हा SPL ब्रँडेड चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आता 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. दरम्यानचा पुढचा बॉल, स्ट्रोक चांगला आहे, तिथे पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण अवघड होत चाललंय. पाहिजे ना 2 बॉल मध्ये आता 17 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा निघाला. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, 1 धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 1 धाव आता कंप्लीट केलेली आहे. 1 बॉल मध्ये 16 करायचे आहे. समीकरण अवघड आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. 1 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल, लाईन खराब आहे, व्हाईट बॉल. आता 1 बॉल मध्ये 15 करायच्या आहेत. आणि इथे हा सामना जिंकलाय प्रियांश 11 या टीमनं हा सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक अभय 11 टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अक्षय. बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग, बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी आणि 500 रुपयाची देखील त्यांनी कमाई केलेली आहे. चला अक्षय, आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब